बांधा वापोली या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून बांधकाम विभाग केवळ कागदी घोडे नाचवत आहे। याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे। वेळोवेळी निवेदन देऊनही या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष केल्याने प्रशासनाला जाग आणण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय अय्यर यांनी आजपासून एक रस्त्यानजीकच बेमुदत उपोषण सुरू केलं आहे। बांधा वापोली ग्रामीण मार्ग पूर्णपणे खड्डेमय झाला आहे। या रस्त्याची दुर्दशा झाली असून ठिकठिकाणी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। पाटकर बागेजवळ पुलाच्या दोन्ही बाजूला भिंत घालणे आवश्यक आहे। या कामासाठी 40 लाख रुपये तसेच रस्त्याच्या मजबुरीसाठी 60 लाख असा 1 कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे। मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याने यासाठी केवळ 20 लाख रुपये निधी मंजूर झाल्याचे पत्र दिले आहे। या निधीतून केवळ 700 मीटर रस्त्याचे मजबूतीकरण होणार आहे। त्यामुळे इतर शिल्लक रस्त्याचे काय होणार, त्याला निधी कोण व कधी देणार असा सवाल संजय अय्यर यांनी उपस्थित करीत आज सकाळपासून उपोषणास सुरुवात केली। यावेळी हनुमान सावंत, मंथन गवस, व्यंकटेश उरुमकर, मोहसिन खान, बाबा अय्यर, हरी गवस, कृष्णा ठाकूर, स्नेहा अय्यर, गोविंद नाईक, प्रज्योत भोगटे, श्रीधर कळंगुटकर, राजाराम परब, विजय अय्यर, बाबूराव शिरोडकर, विठ्ठल कळंगुटकर, अपर्णा कळंगुटकर, प्रकाश परब, अमित धुरी, सौ पाटील, सखाराम सावंत, अशोक अय्यर, आत्माराम परब, नारायण सावंत आदी उपस्थित होते। संविधानाने दिलेल्या अधिकाराच्या आधारावर आज आम्ही नसीर मार्गाने या रस्त्यासाठी उपोषण करतो। हा मार्ग साधारण राष्ट्रीय मार्ग 66 ते राजीमा 90ला जोडलेला हा मार्ग आहे, आंबोली रोड, आणि हा साधारण 5 किलोमीटरचा रस्ता आहे। ह्या रस्त्यासाठी सतत आम्ही गेली 10 वर्ष सतत पाठपुरावा करतोय आणि आजपर्यंत आम्हाला तसं पूर्ण या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी संबंधित बांधकाम खात्याने काहीच केलेलं नाही आणि पूर्ण रस्ता हा रस्त्याची चाळण झालेली आहे। आत्ता त्यांना पत्रव्यवहार केल्यानंतर त्यांनी 20 लाखाचा निधी दिलेला आहे। प्रत्यक्ष हा रस्ता 5 किलोमीटर पूर्ण चाळण झालेली आहे। या रस्त्याची पूर्ण अशी चाळण झालेली आहे की वाहतूक करणे साधं माणसाने चालणं पण कठीण झालेलं आहे। अशा परिस्थितीत 20 लाखामध्ये फक्त 700 मीटर रस्ता होणार आहे। पुढे रस्ता एवढा चाळण झालेला आहे की पावसाळ्यात तिकडे प्रवास करणं जीव घेणं झालेलं आहे। त्यामुळे आम्ही हा उपोषणाचा मार्ग धरलेला आहे। या उपोषणाच्या मार्गाने आम्ही संचित मार्गाने त्यांच्याकडे पुढे रस्ता करण्यासाठी आमची मागणी आहे। तुम्ही उपोषणाचे नोटीस दिल्यानंतर अधिकाऱ्यांकडून तुम्हाला त्यांनी फक्त पत्र दिलेलं आहे 20 लाखाचं। प्रत्यक्ष आम्हाला 1 कोटीची आमची मागणी होती। पाटकर बागेजवळ जी पूल आहे त्या तिकडे भराव करणे, दोन्ही बाजूने संरक्षक भिंत बांधणे, यासाठी जवळ 40 लाख रुपये खर्च आहे। आम्ही 2 किलोमीटरची मागणी केलेली, पण 2 किलोमीटर रस्त्यासाठी साधारण 60 लाखाची गरज आहे आणि 20 लाखामध्ये फक्त 700 मीटर रस्ता होता। पुढे रस्त्याची पूर्ण चाळण झालेली आहे। त्यासाठी आम्ही हे तीव्र आंदोलन करत आहोत। आपला नॅशनल हायवे 66 ते राजीमा 190 आंबोली रोड हा साधारण टोटल मार्ग साधारण 5 किलोमीटरचा आहे। पैकी 1.14 किलोमीटर हा बांधा एरियात येतो आणि पुढचा 3.76 किलोमीटर हा PMGSY म्हणजे पंतप्रधान सडक योजनेतून झालेला आहे आणि तो 7 सालात झालाय। तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही 10 वर्ष फक्त देखभाल दुरुस्तीसाठी निधी देतो। 10 वर्षानंतर आम्ही रस्ता JDPला हँडओव्हर केला आहे। तर JDPच्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालं, ते म्हणतात की आम्ही हँडओव्हर घेतलेलाच नाही। PWD त्यांना विचारलं, तेही म्हणतात की आमच्याकडे त्याचं दायित्व नाही। मग ह्या रस्त्याचं नेमकं दायित्व कोणाकडे आहे हे अजून आम्हाला ज्ञात नाही आणि ह्याला निधी देखभाल दुरुस्ती करणार कोण हेही अनुत्तरित आहे। 5 किलोमीटर पैकी दरवर्षी 10-20 लाख दिले तर ते ह्याला 10-20 लाख केलं तर पुढच्या वर्षी पुढे खड्डेच असतात। एकाच वेळी संपूर्ण रस्ता कधीच होत नाही आणि इकडून ST पूर्ण गाव ह्याच रस्त्याला जोडलेला आहे। त्यामुळे लोकांची खूप हाल होतात। मुलांना ह्या रुंद रस्त्यामुळे ST वाले पण ST सोडायला तयार नाहीत। मुलं बांधा हायस्कूलमध्ये येतात, त्यांना पायपीट करावी लागते। नागरिकांनाही खूप हाल सोसावे लागतात आणि नेहमीच रस्ता खड्डेमय असतो। जाता येताना बरेच जण ॲक्सिडेंट होऊन पडलेले आहेत। त्यांच्या जीविताची शाश्वती ती गव्हर्नमेंट घेणार का? ह्या अनेक प्रश्नाचं सोडून घेण्यासाठी आम्ही आज उपोषणाला बसलेलो आहोत। तर प्रशासनाला आमची विनंती आहे की लवकरात लवकर आमचा रस्ता मंजुरी द्यावी आणि लवकरात लवकर सोडून